बंसी महाराज मिठाई वाले पर हमला करने वाले आरोपी को जेल। आरोपी ने पिछले साल शहर में 7 व्यापारियों को लूटने की बात कबूल की। स्थानीय अपराध नियंत्रण शाखा अहमदनगर दिनांक 10/2/2024 धीरज मदन लाल जोशी उम्र 55 वर्षीय, व्यवसाय मिठाई की दुकान, निवासी किलोस्कर कॉलोनी, गुलमोहर रोड, अहमदनगर रामचंद्र खोट स्थित अपनी बंसी महाराज मिठाई नामक दुकान बंद कर रात 10 बजे घर जा रहे थे। रात करीब 10 बजे मोटरसाइकिल पर 2 लोग उसके घर के पास आए और उस पर तलवार से हमला कर दिया और भाग गए। उक्त घटना के संबंध में तौफखाना पुलिस थाना GR नंबर 146/2024 आर्म्स एक्ट की धारा 307, 504, 34 के तहत आर्म्स एक्ट की धारा 4/25 के तहत मामला दर्ज किया गया है। उक्त अपराध गंभीर प्रकृति का होने के कारण व्यवसायी वर्ग में भय का माहौल उत्पन्न हो गया है। राकेश आला साहेब, पुलिस अधीक्षक अहमदनगर, पोनी दिनेश अहिर, स्थानीय अपराध नियंत्रण शाखा अहमदनगर ने अपराध स्थल का दौरा किया। दौरे के बाद यह संभावना थी कि उक्त इस घटना जबरन चोरी के उद्देश्य से की गई है और चोरी अहमदनगर शहर में व्यापारियों के साथ मारपीट करने और उनकी नकदी और सोने के गहने चुराने की घटनाएं हुई थी। इसलिए राकेश ओला साहब ने पोनी को आदेश दिया उक्त अपराध का खुलासा करने हेतु दिनेश आहिर। अहमदनगर शहरातील प्रसिद्ध बंसी महाराज मिठाईवाले यांचे मालक श्री धीरज मदनलाल जोशी हे दिनांक 10 फेब्रुवारी रोजी आपल्या दुकानाचं कामकाज आटपून व दुकान बंद करून रात्री 10 वाजेच्या दरम्यान घरी येत असताना मागून आलेल्या 2 अज्ञात मोटरसायकलस्वारांनी त्यांना अडवून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता। ते गंभीर जखमी झाल्याने तोफखाना पोलीस स्टेशनला कलम 307 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी घटनास्थळाला आमच्या समवेत भेट दिलेली होती व स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि PSI सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली 2 टीम तयार करण्यात आलेल्या होत्या। दोघं टीमने आरोपीचा येण्या जाण्याचा मार्ग हा CCTVच्या द्वारे निश्चित केलेला होता। CCTVचा मार्ग निश्चित झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि आरोपींचे गुन्हेगारी पार्श्वभूमी याद्वारे सरचा गुन्हा हा सुनील भानुदास जाधव राहणार प्रेमदान हडको सावेडी यांनी आपल्या साथीदारांसोबत केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं होतं। त्याप्रमाणे पथकाने अधिक माहिती घेता वरील आरोपी हा आपल्या साथीदारांसोबत पुणे येथे असल्याची माहिती मिळाली होती, परंतु वेगवेगळे सिम कार्ड वापरून त्याने 3 दिवस सतत पथकाला गुंगारा दिलेला होता। त्यानंतर आज रोजी पथकाला त्याच्या साथीदारांसोबत ताब्यात घेण्यामध्ये पथकाने यश प्राप्त केलेलं आहे। सुनील भानुदास जाधव याने आपला साथीदार महेंद्र लक्ष्मण धायगुडे राहणार भरतगाव तालुका दौंड याच्यासोबत मोटरसायकलवर तलवारीने श्री जोशी यांच्यावर हल्ला केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तसेच त्याचे इतर साथीदार अजय अशोक चव्हाण, रजनीकांत संजय गरुड आणि अक्षय धनवे यांनी श्री जोशी हे दुकानातून निघाल्यापासून घरापर्यंत त्यांचं लोकेशन देणे आणि त्यांच्यावर पाळत ठेवणे या कामी त्यांना मदत केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपितांचा सहभाग हा निश्चित झालेला आहे। या आरोपींना अजून विचारपूस करता मागील वर्षभरामध्ये त्यांनी अशाच पद्धतीने व्यापाऱ्यांचा पाठलाग करून एकूण 7 आरोपींना लुटल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत। त्यामध्ये तोफखाना पोलीस स्टेशनला 6 गुन्हे दाखल असून MIDC पोलीस स्टेशन येथे 1 गुन्हा दाखल आहे। आरोपींच्या ताब्यातून 5 तोळे वजनाची सोन्याची चेन आणि 2 मोटरसायकल गुन्ह्यात वापरलेल्या असा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। व्यापाऱ्यांना माझं आव्हान आहे की जेव्हा केव्हा आपल्या आस्थापना बंद करून आपण घरी जातो त्यावेळेस आपल्या मागे पुढे कोणी आहे का यासंबंधी थोडीशी खात्री करावी आणि अशा घटना घडणार नाही याकरता काळजी त्यांनी घ्यावी।
ते सर येणार 5 मिनिटं. हो दादा थोडे